नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज कथेचा शेवटचा टप्पा म्हणजेच भाग क्रमांक 4 कथा साहित्य प्रकार परिचय यामध्ये कथेचे सादरीकरण। आता कथेचे सादरीकरण एका शब्दात सांगते की सादरीकरण म्हणजे काय। मी जे आता जे तुम्हाला सांगत आहे हे एक प्रकारचं सुद्धा काय आहे, हे सादरीकरण आहे। मागील वर्षी हे आपण सादरीकरणाविषयी चर्चा केलेली होती। आता जे मी तुमच्याशी बोलत आहे, तुम्हाला जे सांगत आहे हे सुद्धा एक प्रेझेंटेशन आहे, सादरीकरण आहे। मग कथेचे सादरीकरण या घटकांतर्गत आपल्याला बघायचं आहे की कथेचं सादरीकरण आताच तुम्हाला वैशिष्ट्यांमुळे मागच्या वर्गामध्ये मी सांगितलं की ऐकणारे श्रोते आहेत, चांगल्या प्रकारचे मन लावून कथा ऐकतात, रमून जातात आणि म्हणून कथा हा साहित्य प्रकार किंवा कथा हा जो भाग आहे याचं सादरीकरण चांगल्या रीतीने होत असतो। आता कथा सादरीकरण या अंतर्गत जर आपण विचार जर केला तर कथेचं सादरीकरण करणे ही एक सुद्धा कला आहे। सादरीकरण हे प्रत्येकाला जमत नाही आणि विशेषतः कथाकथन जेव्हा केले जाते किंवा वाङ्मय म्हणा किंवा बालवाङ्मयावर आधारित ज्या कथा असतात, बालसाहित्य असतात किंवा साहित्य मंडळ असतात बालकांचे, या ठिकाणी कथांचं कथन केलं जाते। आता या ठिकाणी जेव्हा कथांचं कथन केलं जाते ह्यामध्ये सुद्धा सादरीकरण ही एक सुद्धा महत्त्वपूर्ण कला आहे। ही सादरकर्त्याला किंवा जो कथा कथन करणार आहे याच्यामध्ये कशा पद्धतीने येते तर अनेक कथालेखक जे असतात, अनेक कथालेखिका ज्या असतात, त्या कथालेखक लेखिकांचं ज्या कथा लिहिलेल्या असतात ते वाचणे, त्याची त्या भाषेची जाण, त्या कथेतील जे काही साहित्यिकांनी किंवा लेखिकांनी जे काही कथा रचलेल्या आहेत त्या ठिकाणी भाषाशैली कशी वापरलेली आहे, त्या भाषेची जाण म्हणा किंवा त्या ठिकाणचा शब्दसंग्रह, शब्दांचा साठा म्हणा, असे जे बाबी आहेत त्या बाबी वाचक काय करत असतो, आत्मसात करत असतो। आणि त्याच्यामध्ये जर अभिनयाची जोड असेल, कधी कधी मुळातच असते तर कधी कधी वाचनाने सुद्धा स्वतःमध्ये तशा प्रकारची तो कौशल्य काय करत असतो, अंगी बाळगतो आणि तो प्रगटीकरणाच्या माध्यमातून किंवा सादरीकरणाच्या माध्यमातून त्या कथेच्या माध्यमातून श्रोत्यांपर्यंत पोहोचत असतो किंवा वाचकांपर्यंत पोहोचत असतो। स्पेशली सादरीकरण म्हणजे वाचकांपेक्षा श्रोत्यांपर्यंत पोहोचण्याची ताकद त्याच्यामध्ये येत असते। आता हे जे कला कौशल्य आहे, कथा सादर करण्याचे जे सादरीकरणाचे जे कौशल्य आहे, त्या कौशल्यासाठी नेमकं त्याला काय करावं लागते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं की वाचन जे आहे, एखाद्या कथांचं किंवा कथासंग्रहांचं वाचन, कथा लेखिकांनी लेखन केलेलं असेल ते वाचन केल्यानंतर त्यांचं जे कौशल्य आहे, साहित्याचं जे कौशल्य आहे, ते कौशल्य नेमक्या त्या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या भाषाशैलीचा वापर केलेला आहे, त्याच्यानंतर त्या ठिकाणच्या शब्दांची फेक कशा पद्धतीने केली जायला पाहिजे, की कुठलाही शब्द कशाही पद्धतीने आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असा शब्द आपण म्हणत नाही, काय म्हणतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्या शब्दाला एक वेगळा वजन प्राप्त होतं। म्हणजे एकंदरीत कुठल्याही शब्दांची फेक करत असताना त्या भावनांचा त्या ठिकाणी काय व्हायला पाहिजे, भावना ह्या श्रोत्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे। म्हणजे शब्दांची फेक, त्याच्यानंतर शब्दांचे उच्चार, स्पष्ट असे उच्चार असायला पाहिजे आणि जे काही आपण प्रगटीकरण करत असतो किंवा सादरीकरण जेव्हा करत असतो त्यावेळेस निश्चितपणे आपल्याला नेमकं काय पोचवायचं आहे, त्या शब्दांमधून, त्या कथेमधून श्रोत्यांपर्यंत नेमकं आपल्याला कुठल्या भावना पोचवायच्या आहेत, म्हणजे श्रोत्यांच्या मनाशी सुद्धा जाऊन भिडण्याची ताकद त्या सादरकर्त्यामध्ये असायला पाहिजे। असं जर असेल म्हणजे तो अशा कौशल्य म्हणजे स्पष्ट उच्चार असतील, त्याचं वाचन अनेक कथांच्या माध्यमातून ज्या कथाकारांच्या किंवा साहित्यिकांच्या ज्या काही लिलया आहेत त्याने जर आत्मसात केल्या असतील, नेमकं त्या कथेमध्ये कुठला आशय आहे, भावना काय आहे, त्या भावनांचा त्याने जर विचार केला असेल आणि त्यावेळेस उच्चार त्याचे चांगले असतील, स्पष्ट प्रकारचे उच्चार असतील तर नक्कीच तो सादरकर्ता हा श्रोत्यांपर्यंत थेट जाऊन मिळत असतो किंवा पोचत असतो आणि अशा सादरकर्त्याच्या कथा ऐकण्यासाठी श्रोता हा काय झालेला असतो, उत्कंठा पावलेला असतो किंवा उत्सुक झालेला असतो। अशा कथा सादरीकरणाच्या बरेचसे कलामंच आहेत, बरेचसे असे कार्यक्रम आयोजित केलेले असतात की ज्या कार्यक्रमांमध्ये कथांचं कथन केलं जाते किंवा कथाकथनाचा जो कार्यक्रम असतो, सादरीकरण जो असतो ते सादरीकरण केलं जाते आणि त्याला उत्स्फूर्त असा प्रतिसाद सुद्धा मिळत असतो। हे कशामुळे जर घडत असते तर तो जो
कथाकथन करणारा जो व्यक्ती असतो, तो व्यक्ती किंवा कथाकथनकार जो असतो तो त्याचं सादरीकरण हे उत्कृष्ट असते आणि म्हणूनच त्याला वाचका श्रोत्यांचा उदंड असा प्रतिसाद मिळत असतो. हे केवळ त्याच्या कलावैशिष्ट्यांमुळे किंवा त्याने आत्मसात केलेल्या कथाकथनाच्या आत्मसात केलेल्या कलेमुळे हे सर्व शक्य होत असते. मग अलीकडे जर आपण कथांचा जर विचार केला तर जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की आज मनोरंजनाची किती साधनं आहेत. रोज विद्यार्थी किंवा बरेच लोक मोबाईलवर जास्तीत जास्त आपला वेळ घालवत असतात. त्याच्यानंतर दूरदर्शनवर आकाशवाणीवर बराचसा आपण वेळ घालवत असतो. जास्तीत जास्त मोबाईल किंवा दूरदर्शनवर एवढे मनोरंजनाचे साधने असतानाही अजूनही श्रोता जो आहे, वाचक जो आहे, त्याला कथा ही आवडत असते. कारण इतके साधने आहेत, कितीतरी साधने आहेत, परंतु कथा ऐकायला, दूरदर्शनवर ऐकायला, आकाशवाणीवर ऐकायला त्याला आवडत असते. किंवा असे कथाकथनाचे कार्यक्रम आयोजित केले असतील त्यामध्ये जाऊन त्याला त्या ठिकाणचा आस्वाद घ्यायला आवडते. हे केवळ कथेच्या वैशिष्ट्यांमुळे शक्य होत असते. आणि म्हणून जे काही सादरीकरण केलं जाते हे सादरीकरण विशेषतः जसं मी पहिल्याच याच्यात तुम्हाला म्हटलं की कथेमुळे व्यावसायिक संधी उपलब्ध होत असते. तर आकाशवाणीवर कथाकथनाचे कार्यक्रम आयोजित केलेले असतात, सादर करताना आपल्याला कार्यक्रम दिसतात. त्याच्यानंतर दूरदर्शनवर असे बरेचसे कार्यक्रम सादर करताना आपल्याला दिसतात. आणि म्हणून लोकांना हे कार्यक्रम आवडत असतात आणि आवडतात. म्हणजे सादर करण्यासाठी सुद्धा असे चांगल्या कलागुणाने नटलेल्या लोकांची काय होत असते, निवड होत असते. म्हणजेच त्यांच्यामध्ये कुठला गुण असतो, सादरीकरणाचा गुण असतो. हे जे कौशल्य त्यांनी आत्मसात केलेले असतात आणि म्हणूनच त्याला मग व्यावसायिक संधी उपलब्ध होत असते. आता सादरीकरण म्हणजे याच्यातील सर्वात महत्त्वाचा आपल्याला मुद्दा घ्यायचा आहे. पहिला मुद्दा आहे अभिवाचन. कथा ही वाचन केली जाते. आता वाचन केले म्हणजे समोर पुस्तक घेऊन अशी वाचन केली जात नाही. तो सादरकर्ता जो असतो ती कथा पूर्णपणे समजून घेतो, तिच्या भावनेशी पूर्णपणे तो जुळलेला असतो. नेमका आशय मला श्रोत्यांपर्यंत काय पोहोचवायचा आहे याचा पूर्णपणे त्याने अभ्यास केलेला असतो, वाचन केलेला असतो आणि आपल्या अंगी असलेल्या कौशल्याच्या आधारावर त्याचं तो काय करत असतो, अभिवाचन करत असतो. मग अशा वेळेस त्याच्याजवळ कुठलाच मजकूरही नसतो, कारण तो कथेचा वाचन तर करत असतो, अभिवाचन तर करत असतो. म्हणजे प्रकट वाचन म्हणजे पूर्णपणे जसं आकाशवाणीवर आहे की तुम्हाला दिसत नाही तर तो जी काही संहिता लिहिलेली असते त्या संहितेच्या माध्यमातून प्रकट वाचन करू शकतो. परंतु दूरदर्शनवर जर कार्यक्रम आयोजित केलेला आहे, श्रोता बसलेला आहे, संपूर्ण श्रोतागण बसलेला आणि त्या ठिकाणी त्याला कथाकथन जर करायचं असेल तर त्याच्याजवळ कुठलाच मजकूर नसतो, मजकूरही त्याच्याजवळ नसतो. कथेचा आशय तो पूर्णपणे समजून घेतलेला असतो आणि श्रोत्यांना सुद्धा त्यांना काय करायचं असते, त्या ठिकाणी रममाण करून घ्यायचं असते, त्या कथेमध्ये रममाण करून घ्यायचं असते. त्यांच्या भावनांशी सुद्धा त्याला एक व्हावं लागते. म्हणजे त्याच्यासमोर किती मोठे आव्हानं असतात. एक तर जी कथा आहे ती हळूहळू समोर गेली पाहिजे पात्रांच्या प्रसंगांच्या माध्यमातून, त्या भावना श्रोत्यांपर्यंतही पोहोचल्या पाहिजे आणि सोबतच ज्या कथालेखकाने, ज्या कथाकाराने ती कथा लिहिलेली असते त्या संहितेला थोडाही धक्का न देता तो सादरकर्ता अतिशय सुंदर पद्धतीने तिचं काय करत असतो, सादरीकरण करत असतो. म्हणजेच तिचं काय करत असतो, अभिवाचन आपल्याला करताना दिसतं. आता हे जे अभिवाचन आहे, समजा एका व्यक्तीने सादर करताना ती कथा स्वाभाविकतः श्रोत्यांना आवडतेच, नाही असं नाही, पण अलीकडे आता नवनवीन तंत्रज्ञान येत आहे, नवनवीन मनोरंजनाची माध्यमं येत आहेत आणि समजा अभिवाचन जर एक व्यक्ती न करता 2-3 लोकांनी समजा ते अभिवाचन केलं असेल तर निश्चितच ती कथा पुन्हा सुंदर बनते किंवा ऐकताना चांगली वाटते. कारण त्याच्यामध्ये आवाजाचा एकसुरीपणा नसतो, एकच एक आवाज नसतो. वेगवेगळे 3-4 लोकांनी मिळून किंवा 2-3 लोकांनी मिळून जर तिचं अभिवाचन जर केलं असेल तर श्रोत्यांना सुद्धा ती भावते, स्वाभाविकता ती आवडणारच. कारण त्याच्यामध्ये एकसुरीपणा नसतोच मुळात आवाजाचा. वेगवेगळे आवाज असतात, वेगवेगळे पात्र, स्वभाव, वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून त्याचं काय केलं जाते, अभिवाचन केलं जाते. आणि अभिवाचनामध्ये केवळ फक्त अभिवाचन करायचं आहे म्हणजे काहीच नाही, तर त्या ठिकाणी प्रकाशयोजना सुद्धा नाटकाच्या संदर्भात जसं मी तुम्हाला मागील वर्षी सांगितलं की त्या त्या प्रसंगानुसार तशा प्रकारचा लाईट्स प्रकाश सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशयोजना सुद्धा त्या ठिकाणी प्रकाशयोजनेचा सुद्धा आधार घेतला जातो.
प्रकाश योजनेचं त्या ठिकाणी हे केलं जातं. त्या ठिकाणची नैपथ्य परिस्थिती कशी आहे, म्हणजे त्या कथेच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती जे आहे ते काय काय त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, नैपथ्य त्या ठिकाणी नैपथ्याची सुद्धा मांडणी करता येते. म्हणजे केवळ त्या ठिकाणचं प्रकाश योजनाच नाही, नैपथ्यच नाही, तर संपूर्ण कथाकथन करत असताना किंवा कथेची जेव्हा सादरीकरण सुरू होत असते त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारचं संगीतसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी देता येत असतो. जसं एखादा दुःखद स्वर असेल तर दुःखद अशा प्रकारचा त्या ठिकाणी संगीताचा सूर देता येतो, प्रकाशाची योजना करता येत असते, नैपथ्याची तशा प्रकारची मांडणी केली जात असते कथेच्या वातावरणाच्या अनुषंगाने. आता असं जर नाट्य मिळतं त्या ठिकाणी जर त्या कथेमध्ये येत असेल तर निश्चितच श्रोत्यांना, कारण हे कार्यक्रम आज दूरदर्शनवर फार गाजत आहे, अशा प्रकारचं वाचन जर प्रगट वाचन जर होत असेल किंवा अशा प्रकारचं अभिवाचन जर त्या ठिकाणी होत असेल तर ती कथा श्रोत्यांना नक्कीच आवडते, प्रेक्षकांना सुद्धा ती आवडते. कारण त्या ठिकाणचं सादरीकरण आहे, म्हणजे समोरचा व्यक्ती ती कथा काय करत आहे, ऐकत तर आहेच, परंतु सादरकर्त्याचे गुणवैशिष्ट्य सुद्धा तो काय करत आहे, आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि म्हणून अभिवाचन हे कथेच्या याच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. जर अभिवाचन उत्कृष्ट जर असेल तर कथाकाराने जी लिहिलेली आहे त्याला पुन्हा एक वेगळ्या प्रकारचा रंग चढतो आणि ती कथा खुमासदार बनत असते आणि श्रोता त्या ठिकाणी तृप्त होत असतो. अर्थातच सादरकर्ता सुद्धा तेवढाच काय होऊन जातो, तल्लीन होऊन जातो. परंतु मात्र श्रोत्यांच्या भावनांचा आणि वेळ काळ काय दिलेला आहे त्याचं त्याला भान असायला पाहिजे आणि भान असतो. नेमकं कथाकथनाचा कालावधी किती दिलेला आहे, त्या कथाकाराला त्या कथेतून नेमकं काय सांगायचं आहे त्यालाही धक्का न लागू देता श्रोत्यांना नेमकं ती कथा कशा पद्धतीने आवडली पाहिजे हे पोचवण्याचं काम जर कोण करत असेल तर सादर करत असताना अभिवाचन करणारा सादरकर्ता करत असतो. तो एक नसतो, कधी एकही असतो, कधी 2-3 लोकांच्या माध्यमातूनही त्या कथेचं अभिवाचन केलं जात असते. त्याच्यानंतर कथाकथन. आता कथाकथन एकंदरीत सादरीकरणाचे अभिवाचन कशा पद्धतीने केले जाते, कथाकथन काय असते. आता याच्यावर तुम्हाला कथाकथन लक्षात आलं असेल, कथेचं कथन करते. कथन म्हणजे पहिल्या दिवशी तुम्हाला सांगितलं कथाकथन म्हणजे कथेचं प्रगतीकरण करणे, कथा सांगणे किंवा श्रोत्यांपर्यंत ती पोचवणे. आता कथाकथन करत असताना आता जसं मी सांगितलं की कथेचं कथन करत असताना त्याला 3 गोष्टींचं तर भान असणं आवश्यक आहे. कुठलं भान असणं आवश्यक आहे, सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती जी कथा आहे ती कथा मांडण्यासाठी आपल्याला वेळ किती दिलेला आहे, वेळेची मर्यादा त्याला माहिती असायला पाहिजे. त्या कथाकाराने जे काही रचना केलेली आहे त्या रचनेला आपल्याला श्रोत्यांपर्यंत तर पोचवायचं आहेच, परंतु त्याच्या संहितेला जी काही लिहून ठेवलेली आहे त्याला आपण संहिता म्हणतो, त्या संहितेला कुठल्याही प्रकारचा धक्का न लागू देता आणि हातात त्याच्या काहीही नसते, कागदाचा चिटोरा सुद्धा नसतो, अशा वेळेस पूर्णपणे आत्मसात केल्यानंतर त्यांच्या भावनांपर्यंत श्रोत्यांपर्यंत पोहोचवण्याची भूमिका ही कथाकथनकाराची म्हणजे सादरकर्त्याची असते. म्हणून कथाकथन करत असताना सर्व बाबींचा त्याने विचार करायला पाहिजे. एकंदरीत सर्व ज्या बाबी आहेत की कथेची मर्यादा काय आहे, कथेला वेळ किती दिलेला आहे, श्रोत्यांना त्या ठिकाणी रममाण करायचं आहे, त्यांना खिळवणे ठेवायचं आणि आपण जेव्हा सादरीकरण करतो तेव्हा एकसुरीपणा नसायला पाहिजे. सादर करत असताना एकतर्फीच जर असतं तर समोरचा तो कंटाळला आहे का, खरंच तो त्याची मानसिकता काय आहे, त्याच्या अवधान कुठपर्यंत टिकून आहे हे सुद्धा त्या सादरकर्त्याने कथाकथन करत असताना लक्ष द्यायला पाहिजे की या ठिकाणचे जे श्रोते बसलेले आहेत त्यांचा अवधान कालावधी कसा आहे, त्यांचं लक्ष कशा पद्धतीने आपल्याला त्या कथेकडे किंवा कथाकथनाकडे आकर्षित करायचं आहे, हे जर वैशिष्ट्य त्याने जर आत्मसात केली असतील तर कथाकथन उत्कृष्ट होत असतो. आणि म्हणून कथाकथन करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची त्याला गरज आहे. म्हणजे वेळ काळ याची तर त्याला मर्यादा पाळायचीच असते, परंतु सर्वात महत्त्वाचं आहे की पुढचा जो वर्ग बसलेला आहे, श्रोता वर्ग बसलेला, त्याचं अवधान आपल्याला कसं टिकवून ठेवता येईल, त्याचं अवधान टिकण्याचा कालावधी काय आहे, नसेल तर तो कशा पद्धतीने आपल्याला आकर्षित करता येईल हे कौशल्य त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि जेव्हा हे कौशल्य सोबतच तो
तो त्या कथेचं प्रतिबिंब त्या श्रोत्यांवर पाडतच असतो. परंतु हे सर्व करत असताना पात्र प्रसंग तो हुबेहूब शब्दबद्ध केलेला आहे, सर्व शब्दबद्ध आहे, परंतु तो नाट्यमयरित्या ते कथाकथन जेव्हा प्रसंगांच्या माध्यमातून त्या श्रोत्यांसमोर जेव्हा पोहोचवतो त्यावेळेस खरोखरच शब्दबद्ध केलेले जे चित्रण आहे ते त्याला हुबेहूब काय करायचं आहे, ते जिवंतपणा आणायचा आहे, ओघवतेपणा त्याच्यात आणायचा आहे, रसभरीतपणा आणायचा आहे. हे कौशल्य त्या कथाकथनामध्ये घ्यायला पाहिजे किंवा प्रगतीकरणामध्ये यायलाच पाहिजे. आणि म्हणून सर्व परिस्थितीची जाण त्याला असणे गरजेचं आहे. त्याचा स्पष्ट उच्चार सुरुवातीला मी सांगितलं, त्याच्यानंतर कथेचा आशय, कथेची उत्कंठा, कथेचं लक्षवेधीपणा जो आहे, चटकदारपणा तो आहे, प्रसंगानुसार तशा पद्धतीने त्याच्यामध्ये आवाजाचं ओघवतेपणा, आवाजाचा चढउतारपणा, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. आणि भान मात्र त्याला एवढं असायला पाहिजे की कथेच्या संहितेचं स्वरूप बदलता कामा नये, कथेच्या संहितेमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होता कामा नाही. इतकं जर त्याने संपूर्ण जर हे लक्षात जर ठेवलं आणि ह्या माध्यम ठेवलं म्हणजे ठेवतोच, कथाकथन करत असताना हे सगळं कथाकथनात तो ह्या सगळ्या बाबी तो पाळत असतो. आणि म्हणूनच त्या कथेचं कथन जे आहे, ते स्पष्टीकरण जे आहे, ते सादरीकरण जे आहे ते उत्कृष्ट होत असते. अशा पद्धतीने कथांचं काय केलं जाते, कथाकथन केलं जाते. एकंदरीत जेव्हा तो कथाकथन करत असतो त्यावेळेस ते शब्द कसे आहेत, शब्दांची ठेक काय आहे, शब्दांचा उच्चार नेमकं काय आहे, त्याचा आशय काय आहे, शब्दांचा गर्भितार्थ नेमकं काय आहे, तो श्रोत्यांपर्यंत कसा पोहोचायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं भान ठेवून कथाकथन करणारा सादरकर्ता काय करत असतो, कथेचं कथन करत असतो. आणि म्हणून आजच्या घडीला जर आपण विचार केला तर कथाकथनाचे कार्यक्रम हे उत्कृष्ट का होत असतात, कारण सादरकर्त्याचं जे कौशल्य आहे हे सर्व त्या सर्वच घटकांवर वैशिष्ट्यांवर आधारित आहेतच, पण सादरकर्त्याचं नेमकं सादरीकरण करणाऱ्याचं जे वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य तोच पूर्णपणे कौशल्य आत्मसात केलेलं असतो. एवढ्यावरच मर्यादित नसून कथेची जी वैशिष्ट्ये आपण मागील तासाला आपण पाहिलेली आहे ते सर्व वैशिष्ट्य, त्याचा आशय म्हणा, त्याची अभिव्यक्ती म्हणा, त्याचं अभिवाचन म्हणा, त्याचे प्रसंग म्हणा, पात्र म्हणा, वातावरण म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वपूर्ण आहेत. सोबतच जे वैशिष्ट्य जसं मी तुम्हाला सांगितलेलं असेल की त्या ठिकाणची कथा ही कशा पद्धतीने कोणत्या वैशिष्ट्याने नटलेली असते, कथा ह्या वैशिष्ट्यांमुळे सुद्धा कथाकथन हे काय होत असते, उत्कृष्ट होत असते. म्हणून आत्तापर्यंत जे आपण घटक पाहिलेले आहे त्याचा जर आपण विचार जर केला तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं की बालमनापासून तयार झालेली जी कथा आहे, चिवकाऊंच्या कथापासून तर आता एक वैचारिक कथेपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत. आणि तिचं स्वरूप जे व्यापक झालेलं आहे, हे स्वरूप व्यापक होण्याला कारणीभूत म्हणजे कथाकारांची संहिता तर आहेच, कथाबीज, त्याच्यानंतर कथानक, पात्र, प्रसंग, वातावरण हे सर्व घटक आहेत, पण कथेची वैशिष्ट्यसुद्धा तेवढेच महत्त्वपूर्ण आहेत. आणि केवळ वैशिष्ट्य असून चालणार नाही तर सादरकर्त्याची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. आणि म्हणून कथा ही उत्कृष्ट उतरत असते. आणि आजही साहित्यामध्ये कथा ही एक प्रकारचं आपलं दालन किंवा आपलं अस्तित्व चांगल्या प्रकारे टिकवून आहे. कारण एवढ्या जर आपण मनोरंजनाच्या याच्यामध्ये जर विचार केला, स्पर्धेमध्ये जर विचार केला तर कथा आजही वाचकाच्या मनाला जाऊन मिळत असते. कारण हे सामर्थ्य हे सर्व घटकांच्या माध्यमातून यशस्वी होत असतात. आणि म्हणून कथा ही सगळ्यांना आवडत असते. ठीक आहे, या ठिकाणी कथाभाग त्या पाठ्यपुस्तकात तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या कथा दिलेल्या आहेत, म्हणजे कथासंग्रह दिलेले आहेत, ते 1-2 तरी वाचण्याचा तुम्ही प्रयत्न करा. निश्चितच तुम्हाला हे संपूर्ण वैशिष्ट्य घटक त्या कथेच्या माध्यमातून समजतील. आणि जी काही कृती दिलेली आहे, सोप्या कृती दिलेल्या आहे, वैशिष्ट्य विचारलेले आहे, घटक विचारलेले आहे, त्या सुधारणासहित स्पष्ट करा, एखाद्या कथेचं सादरीकरण करून पहा, अशा प्रकारच्या कृती दिलेल्या आहेत त्या तुम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करता. आणि मी अशी आशा बाळगते की तुम्हाला कथा साहित्य प्रकार परिचय हा भाग निश्चितच समजलेला असेल. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबू.